आज आपण बनवतोय हेल्दी व्हेजिटेबल रागी सूप। सूप बनवण्यासाठी मी आधी कढई तापवून घेतली आहे, त्यामध्ये 1 स्पून तूप टाकते। त्यानंतर आता बारीक कट केलेला लसूण टाकलाय, किसून घेतलेलं अद्रक सुद्धा मी आता यामध्ये टाकणार आहे। याला व्यवस्थित परतवून घ्यायचे। आता मी यामध्ये बारीक कट केलेला कांदा टाकते। कांदा परतला की यामध्ये मी बारीक कट केलेली शिमला मिर्च टाकणार आहे। शिमला मिरचीला सुद्धा थोडं परतवून घ्यायचं आहे। त्यानंतर मी आता यामध्ये पत्ताकोबी टाकली आहे, बारीक कट केलेली पत्ताकोबी मी यामध्ये परतवून घेणार आहे। त्यानंतर मी आता यामध्ये स्वीट कॉर्न टाकलेत। हे छान परतवून झालं की त्यामध्ये मी 1 ग्लास पाणी ॲड करते आणि याला झाकण ठेवून मी 1 उकळी काढून घेणार आहे। आता 1 उकळी आल्यानंतर मी यामध्ये सोया सॉस टाकते। त्यानंतर बारीक मीठ, काळं मीठ असं मी यामध्ये ॲड केलेलं आहे। थोडी काळी मिरी पावडर टाकली आहे। छान हलवून घेतलंय। आता याला 1 उकळी आली की मी एका बाउलमध्ये 2 स्पून नाचणीचं पीठ घेतलंय, त्यामध्ये पाणी टाकून मी आधी छान स्लरी तयार करून घेतली आहे। ही स्लरी आता मी या सूपमध्ये टाकणार आहे। सूपला घट्टपणा येण्यासाठी मी या ठिकाणी रागी फ्लावरचा वापर केलाय। रागी ही आपल्या शरीरासाठी खूप हेल्दी मानली जाते। छान याला 1 उकळी परत काढून घ्यायची आहे। बघा आता सूप छान घट्ट झालेला आहे। यामध्ये मी थोडा लिंबाचा रस घालते आणि कोथिंबीर भरभरून वापरायची। कोथिंबीरीमुळे सूपला टेस्ट खूप छान येते। आता अशा प्रकारे आपलं हे हेल्दी रागी व्हेजिटेबल सूप तयार झालेलं आहे।